भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. लेखक डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, MA PhD DSc LLD डिलीट बारेटला. अनुवादक घनश्याम तळवटकर. प्राचार्य म.भी. चिटणीस शासंग रेगे. सिद्धार्थ प्रकाशन, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, आनंद भवन, डॉक्टर दादाभाई नवरोजी रोड, फोर्ट, मुंबई नंबर 1, 1988. पेज नंबर 120. आणि 8. रठपालाचे धर्मांतर. एकदा बऱ्याचशा भिक्खूसह कुरु देशात भिक्षा मागत फिरत असताना कुरूंची नगरी थुल्लकुठ्ठीत येथे भगवंत राहिले. कुरूंना हे समजल्यावर भगवंताचा आदर करण्यासाठी ते त्यांच्याकडे गेले. ते बसल्यावर भगवंतांनी धम्म उपदेश केला. भगवंताचा उपदेश ऐकल्यावर थुल्लकुठ्ठीत येथील रहिवाशांच्या ब्राह्मण प्रमुखांनी भगवंतांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले आणि वंदन करून ते निघून गेले. त्यांच्यामध्ये तेथील एका प्रमुख घराण्यात जन्माला आलेला रठपाल नावाचा एक तरुण होता. त्यांच्या मनात विचार आला, माझ्या समजुतीप्रमाणे भगवंतांनी दिलेल्या उपदेशानुसार कौटुंबिक जीवन जगणाऱ्या माणसाच्या दृष्टीने संपूर्ण शुद्ध आणि निर्दोष असे उच्च जीवन जगणे ही सोपी गोष्ट नाही. मी केस कापून टाकले, दाढी काढली, पीत वस्त्र धारण केले, गृहत्याग करून गृहप्रवेशिक झालो तर काय हरकत आहे. ब्राह्मण फारसे दूर गेले नव्हते. अशा वेळी रठपाल परत आला आणि भगवंतांना वंदन करून त्याने आपल्या मनातील विचार त्यांना सांगितला आणि प्रवज्जा व उपसंपदा देऊन त्यांच्या संघात आपल्याला प्रवेश देण्याची त्याने विनंती केली. भगवंतांनी विचारले, असे करण्यास तुला तुझ्या मातापित्याची संमती आहे काय? नाही भगवन. त्यांना त्यांच्या मातापित्याची संमती नाही. त्यांना मी प्रवज्जा देत नाही. महाराज, मी ती संमती मिळविण्याचा मी प्रयत्न करीन. तो तरुण मनुष्य म्हणाला आणि उठून मोठ्या आदराने भगवंताचा निरोप घेऊन तो आपल्या आई वडिलांच्याकडे गेला. त्याने त्यांना आपले विचार सांगितले आणि भिक्खू होण्यासाठी त्यांची परवानगी मागितली. आईवडिलांनी पुढील प्रमाणे उत्तर दिले. बाळा रठपाल, तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस. आमचा फार लाडका आहेस. तू सुखाने जगत आहेस आणि सुखातच वाढला आहेस. दुःखाचा तुला मुळीच अनुभव नाही. जा, खा पी मजा कर आणि सुखाने सत्कृत्य करीत राहा. आम्ही तुला संमती देत नाही. तुझ्या मृत्यूने आम्ही अनाथ होऊ आणि आम्हाला हे जीवन सुखाचे वाटणार नाही. आमच्याजवळ असताना तू गृहत्याग करून भिक्खू व्हावेस याला आम्ही संमती का द्यावी? दुसऱ्यांदा आणि पुन्हा तिसऱ्यांदा रठपालांनी तीच विनंती केली आणि त्याच्या आईवडिलांनी ती पुन्हा नाकारली. आईवडिलांची संमती न मिळाल्यामुळे त्या तरुणाने उघड्या जमिनीवर लोळण घेतली आणि ती एक तर मी इथेच प्राण देईन, नाही तर भिक्खू तरी होईन, असे त्याने स्पष्ट सांगितले. त्याला भिक्खू होण्यास विरोध दर्शविस त्याचे आईवडील त्याला उठून बसायला विनवणी करू लागले. पण तो तरुण मनुष्य एकही शब्द बोलला नाही. त्यांनी त्याला पुन्हा 2-3दा विनवणी केली, पण तरीही तो एक शब्दही बोलला नाही. म्हणून रठपालाच्या आईवडिलांनी त्यांच्या मित्रांना भेटून सगळी हकीकत सांगितली आणि त्यांनी त्याला जे सांगितले होते तेच आग्रहपूर्वक त्याला सांगण्यास त्यांनी त्यांना सांगितले. त्यांच्या मित्रांनी त्याला 3 वेळा विनंती केली, पण तो एकही शब्द बोलला नाही. तेव्हा त्याचे मित्र त्याच्या आईवडिलांकडे आले आणि म्हणाले, तिथेच उघड्या जमिनीवर पडून तो सांगत आहे की मी एक तर मरून जाईन, नाही तर भिक्खू होईन. जर तुम्ही त्याला संमती दिली नाही तर तो कधीही जिवंत उठणार नाही. पण तुम्ही संमती दिली तर तो भिक्खू झाल्यावर तुमच्या दृष्टीस पडेल
जर भिक्खू होऊन राहणे त्याला आवडले नाही तर तो दुसरे काय करू शकेन? तो इथेच परत येईल. म्हणून तुम्ही त्याला संमती द्या. ठीक, आम्ही संमती देतो. पण जेव्हा तो भिक्खू होईल तेव्हा त्यांनी इथे येऊन आमची भेट घेतली पाहिजे. रठपालाचे मित्र त्याच्याकडे गेले आणि त्यांच्या आईवडिलांना संमती दिल्याचे त्यांनी त्याला सांगितले. परंतु तो भिक्खू झाल्यावर त्यांनी त्यांना भेटण्यासाठी आले पाहिजे हेही त्यांनी सांगितले. तेव्हा तो उठला आणि थकवा दूर झाल्यावर तो भगवंताकडे गेला. त्यांना वंदन केल्यावर एका बाजूला बसून तो म्हणाला, मी भिक्खू होण्याबद्दल आई वडिलांची संमती मिळवली आहे. मला संघात प्रवेश द्यावा अशी भगवंतांना माझी विनंती आहे. भगवंताच्या संघात त्याला प्रवेश देण्यात आला. थुल्लकोठ्ठीत येथे आवश्यक तितके दिवस राहून 15 वेळानंतर भगवान बुद्ध भिक्षा यात्रेसाठी श्रावस्तीस जावयास निघाले आणि त्या ठिकाणी पिंडकाच्या सुखदायी जेतवनात त्यांनी वस्ती केली. ज्या आदर्शाच्या शोधासाठी तरुण लोक गृहत्याग करून गृहहीन भिक्खू होतात, तो उपरतीच्या जीवनाचा सर्वश्रेष्ठ आदर्श भिक्खू रठपालाला एकांतवास, कष्ट, दृढता व निस्वार्थ यांनी परिपूर्ण असे जीवन जगल्यावर लवकरच मिळाला. नंतर तो भगवंताकडे गेला आणि वंदन केल्यावर एका बाजूला बसून म्हणाला, भगवंताच्या अनुज्ञेने आईवडिलांना भेटावयास जाण्याची माझी इच्छा आहे. रठपालाच्या मनातील विचारांची आपल्या मनात बारकाईने तपासणी करून आणि आपल्याला मिळालेल्या शिक्षणाचा त्याग करून सामान्य माणसाची खालच्या पातळीवरील जीवन जगण्याची इच्छा त्याला होणार नाही हे ओळखून भगवंतांनी त्याला केव्हाही जाण्याची आज्ञा दिली. तेव्हा उठून अत्यंत आदराने भगवंताचा निरोप घेतल्यावर आपला बिछाना बाजूला ठेवून त्याने आपले चिवर व भिक्षापात्र घेतले आणि भिक्षा यात्रेसाठी तो थुल्लकोठ्ठीत येथे गेला. त्या ठिकाणी त्यांनी कुरुराजाच्या मृगवनात वस्ती केली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच चिवर वस्त्र परिधान करून आणि भिक्षापात्र घेऊन तो भिक्षेसाठी नगरात गेला आणि तेथे भेदभाव न करता घरोघर फिरत असताना तो आपल्याच वडिलांच्या घरी आला. त्याचे वडील घरातील दिवाणखान्यात आपले केस विंचरीत होते. त्यांनी रठपालास दुरून येत असताना पाहिले. ते म्हणाले, हे या वैराग्याच्या कार्ट्यानीच माझ्या एकुलत्या एक लाडक्या मुलाला भिक्खू करून टाकले. याप्रमाणे स्वतःच्या वडिलांच्याच घरी रठपालाला काही मिळाले नाही. नुसत्या नकर तर नाहीच, पण शिव्या मात्र मिळाल्या. त्याचवेळी घरातील एक दासी आदल्या दिवशी शिळा भात फेकून देण्याच्या बेतात होती. तेव्हा रठपाल तिला म्हणाला, ताई, ते जर टाकून देणार असशील तर ते माझ्या या पात्रात घाल. त्यांच्या भिक्षापात्रात भात घालीत असताना त्याचा आवाज, हात आणि पाय तिने ओळखले आणि सरळ मालकिणीकडे जाऊन मोठ्याने म्हणाली, मालकीणबाई, धाकटे धनी परत आले आहेत. तू म्हणतेस ते खरे असेल तर तू यापुढे दासी राहणार नाहीस. आई म्हणाली आणि आपल्या मुलाच्या आगमनाची वार्ता ऐकल्याचे आपल्या पतीला सांगण्यासाठी घाईघाईने निघून गेली. कुंपणाजवळ बसून रठपाल तो शिळा भात खात असताना त्याचा पिता तेथे येऊन उद्गारला, बाळ, तू शिळा भात खात आहेस हे खरे आहे काय? तू आपल्या स्वतःच्या घरी का येत नाहीस? गृहस्था, गृहत्याग करून गृहहीन बनलेल्या आम्हाला घर कसले? मी तुमच्या घरी आलो होतो, पण मला तिथे काही मिळाले नाही. नुसता नकारही मिळाला नाही, शिव्या मात्र मिळाल्या. ये बाळा, आपण घरात जाऊ. नको गृहस्था, आजचे माझे जेवण झाले आहे. रठपाल म्हणाला, ठीक आहे, पण बाळ, उद्या तुझे भोजन इथे करशील असे वचन दे. भिक्खू रठपालाने मौन धारण करून आपली संमती दिली. नंतर त्याचे वडील घरात गेले. तेथे त्यांनी सोन्या रुपाच्या लगडी रचून त्यावर गालिचे अंथरण्याची आज्ञा दिली. पूर्वाश्रमीच्या रठपालाच्या स्त्रिया असलेल्या आपल्या सुनांना आपल्या
पतीला आवडत असलेल्या सर्व प्रकारच्या साजशृंगार करण्यास सांगितले. रात्र संपल्यावर घरात भोजनाकडे उत्तम पदार्थ तयार करून ठेवण्याची आज्ञा त्याच्या पित्याने दिली आणि तयारी झाल्यावर मुलाला कळविले. दुपार झाल्याबरोबर चिवरे परिधान करून आणि भिक्षापात्र घेऊन भिक्खू रठ्ठपाल स्वतःकडे ठेवलेल्या आसनावर येऊन बसला. नंतर त्या सोन्या रुपयाच्या राशीवर गालिचे काढण्याची आज्ञा देऊन त्याचा पिता म्हणाला, हे तुझे मातृधन आहे. ती तुझ्या पित्याची आणि ती तुझ्या पितामहाची संपत्ती आहे. आनंदाचा उपभोग आणि सत्कृत्य या दोन्हीसाठी तुला भरपूर संपत्ती आहे. ये बाळा, तुझी श्रमणचर्या सोडून दे. सामान्य माणसाच्या जीवनाचा पुन्हा अवलंब कर. भोग, उपभोग आणि सत्कृत्य कर. गृहस्था, तुम्ही माझा सल्ला ऐका आणि सगळ्या संपत्तीचा राशी तुम्ही घेऊन जा आणि गंगा नदीत बुडवून टाका. कारण तिच्यामुळे तुम्हाला फक्त दुःख, शोक, संकटे, मानसिक आणि शारीरिक यातना आणि क्लेशच भोगावे लागतील. भिक्खू रठ्ठपालाच्या पायांना मिठी मारून त्याच्या पूर्वश्रमीच्या स्त्रिया त्याला विचारू लागल्या, ज्याच्यासाठी आपण हे उच्च जीवन जगत आहात त्या अप्सरा आहेत तरी कशा? तो म्हणाला, भगिनींनो, कोणत्याही अप्सरेसाठी मी त्या जीवनाचा अवलंब केला नाही. जीवनात आपल्याला त्यांनी भगिनी म्हटल्याचे ऐकल्याबरोबर त्या स्त्रिया मूर्छित होऊन जमिनीवर पडल्या. रठ्ठपाल आपल्या पित्याला म्हणाला, गृहस्था, मला अन्न द्यायचे असेल तर दे, मला त्रास देऊ नकोस. भोजन तयार आहे, बाळ सुरुवात कर. पिता म्हणाला आणि मुलगा पोटभर जेवेपर्यंत त्यांनी त्याला उत्तमोत्तम पदार्थाचे भोजन दिले. भोजन झाल्यावर कुरु राज्याच्या मृगवनात तो परतला आणि दुपारच्या भर उन्हात तो तेथे एका झाडाखाली बसला. आपण पाहायला येण्यापूर्वी ते वन स्वच्छ करून ठेवावे अशी राजांनी त्याच्या पारध्याला आज्ञा दिली होती आणि तो आज्ञाधारक शिकारी आपले काम करीत असताना तेथे एका झाडाखाली दुपारच्या भर उन्हात रठ्ठपाल बसला असल्याचे त्यांना पाहिले आणि राजाला जाऊन बातमी दिली की वन व्यवस्थित आहे, परंतु ज्याच्याविषयी महाराजांनी अनेक वेळा ऐकले आहे तो रठ्ठपाल तेथेच एका झाडाखाली बसला आहे. आज वनाची काळजी करण्याचे कारण नाही. राजा म्हणाला, मी आज जाऊन त्या वंदनीय पुरुषाला भेटतो. म्हणून प्रवासासाठी भोजनाची तयारी करण्याची आज्ञा देऊन तो रथात बसला आणि नगरातून राजेशाही मिरवणुकीने रठ्ठपालाला भेटण्यासाठी निघाला. रथातून जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत गेल्यावर राजा आपल्या परिवारासह पायी चालू लागला आणि रठ्ठपालाकडे आला. परस्परांना अभिवादन केल्यावर राजांनी उभे राहूनच रठ्ठपालास एका पुष्पराशीवर बसण्याची विनंती केली. नाही महाराज, आपण तिथे बसा, माझे हे आसनच आहे. आसनस्थ झाल्यावर राजा म्हणाला, रठ्ठपाल, माणसाने 4 हानी भोगाव्या लागतात की ज्याच्यामुळे तो आपल्या डोक्याचे आणि दाढीमिशीचे केस काढून टाकतो, पीतवस्त्र धारण करतो आणि गृहत्याग करून गृहीण होतो. त्या 4 हानी म्हणजे म्हातारपण, अनारोग्य, दारिद्र्य आणि नर्तकांचा मृत्यू ह्या होत. समजा एका बऱ्याच वयाचा म्हातारा मनुष्य आहे, वृद्धत्वामुळे थकलेला आणि मरणाच्या पंथास लागलेला आहे. आपली स्थिती तो ओळखतो आणि अधिक संपत्ती मिळवण्यात किंवा मिळवलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणींची त्याला जाणीव आहे. म्हणूनच तो परिव्राजक बनण्याचे ठरवितो. यालाच म्हातारपणाची हानी म्हणतात. परंतु तू तर भर जवानीत आहेस, तुझे केस काळेभोर आहे असून वृद्धत्वाचा त्याला स्पर्शही झालेला नाही. तू रूप यौवन संपन्न आहे. तुझ्या वृद्धत्वामुळे होणारा कोणताही तोटा झालेला नाही. मग तुला असे काय समजले की तू असे काय पाहिलेस वा ऐकलेस ज्यामुळे तू गृहत्यागाचा मार्ग पत्करलास? किंवा समजा की रोगी, यातना भोगणारा किंवा अतिशय आजारी असा मनुष्य आहे.
तो आपली स्थिती ओळखतो आणि अधिक संपत्ती मिळविण्याकरिता किंवा मिळवलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणीची त्याला जाणीव आहे. म्हणून तो परिव्राजक बनण्याचे ठरवितो. यालाच अनारोग्याची हानी म्हणतात. परंतु तू आजारी नाहीस की यातनंही बघत नाहीस. तुझ्या मस्त प्रकृतीमुळे तुझी पचनशक्ती चांगली राहिली आहे. म्हणूनच अनारोग्यामुळे तो तोटा होतो तसा तुझा झालेला नाही. मग तुला असे काय समजले की तू असे काय पाहिलेस वा ऐकलेस की ज्यामुळे तू गृहत्यागाचा मार्ग पत्करावा? किंवा तिसऱ्या एका माणसाचे उदाहरण घेऊ. श्रीमंत आणि वैभवशाली झाल्यानंतर आणि क्रमाक्रमाने ते वैभव गमावल्यानंतर तो आपली स्थिती ओळखतो आणि संपत्ती मिळवण्यातील किंवा मिळवलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणीचा त्याला जाणीव होते. म्हणून तो परिव्राजक होण्याचे ठरवितो. याला नातलगाच्या मृत्यूमुळे झालेला तोटा म्हणतात. परंतु तुला तर मित्र आणि नातलग खूप आहे. नातलगाच्या मृत्यूमुळे तो तोटा होतो तसा तुझा तोटा झालेला नाही. मग तुला असे काय समजले किंवा तू काय पाहिलेस किंवा ऐकले ज्यामुळे गृहत्याग करण्याचा मार्ग तू पत्करलास? रठ्ठपाल उत्तरला, महाराज, मी गृहत्याग करून गृहहीन झाले याचे कारण असे की ज्ञानी आणि दार्शनिक सम्यक संबुद्धांनी सांगितलेली 4 तत्वे मी समजावून घेतली आहे, पाहिली आणि ऐकली आहे. ती 4 तत्वे अशी: जग अनित्य आहे असून सतत बदलत आहे. जगाला रक्षण करता किंवा पालन करता असा कोणीही नाही. आपली कशावरही मालकी नाही. प्रत्येक वस्तू मागे ठेवूनच आपल्याला गेलं पाहिजे. तृष्णेच्या आहारी गेल्यामुळे जगात दुःख आहे आणि ज्यामुळे जगात अनेक मुनिया असून ते सारखे धडपडत आहे. विलक्षण, खरोखरच उत्कृष्ट आहे. राजा उद्गारला, भगवंतांनी सांगितले की ते बरोबर आहे.